आपल्या मागे अन्नपूर्णा बसलेले आहे, ज्यांनी आज आतापर्यंत आपल्याला खूप सुंदर अन्न दिलेलं आहे आणि आपलं सेवा करताय, त्या सगळ्या अन्न माऊलींसाठी माझा वैयक्तिक अनुभव असा आहे गुरुजी की मी आजपर्यंत पौराहित्य करायचं नाही या उद्देशाने, पण आपण ब्राह्मण आहे आणि आपले सगळे संधी आहे, सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. तर मी प्रथमतः या वर्गात शिव महिम्न स्तोत्र काय आहे पहिल्यांदा वाचलंय. त्यासोबत आज जे पुरुषोक्त गुरुजींनी सांगितलं आहे ते नाव वाचूनच कधी वाटायचे की हे आपला पिंड नाही, हे आपल्याला कधी वाचता येणारच नाही हा जन्मात. पण आज जेव्हा गुरुजींनी प्रथमतः हे शिकवलं आणि ते समजून वाचू लागलो तेव्हा कॉन्फिडन्स आला की आपण पुरुषोक्त शिकवू शकतो. हा मोठा अनुभव माझा या शिबिरातला आहे की नाही आपल्याला संस्कृत जमतो. हा कॉन्फिडन्स देण्याचं जे काम गुरुजींनी केलं त्याच्यासाठी मी सगळ्यांतर्फे गुरुजींचे खूप खूप आभार मानतो. आणि हा उपक्रम गुरुजी आपल्या ब्रह्मचैतन्य महाराजांच्या कृपेने तुम्ही चालू ठेवावा ही आम्ही आमच्या सर्व ब्राह्मण वृंदातर्फे तुम्हाला कळकळीची विनंती आहे. कारण या वयामध्ये पौराहित्य शिकवणारं मार्केटमध्ये कोणीही नाही. तर माझी हीच एक विनंती आहे गुरुजींना की हा उपक्रम तुम्ही सुरू ठेवावा आणि काय जी मदत लागते शारीरिक आर्थिक मानसिक ती सर्व आम्ही आमच्या पद्धतीनं भगवंताच्या कृपेनं देण्याचा प्रयत्न करू. 2 शब्द बोलण्यासाठी तुम्ही इथे वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.